24 तासच्या आनंदवारी या कार्यक्रमामध्ये मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आम्ही Zee24 तासच्या टीमने आम्ही ठरविलेलं आहे की लोकांना घरबसल्या वारी दर्शन घडावं आणि घरबसल्या आनंदवारी मस्त चहा पीत पीत बघता यावी म्हणून आम्ही वारीमध्ये आलेलो आहोत. आणि आता माझ्यासोबत बघा कोण आहेत. आबा बाबा बाबा रंग बघा कशा प्रसन्न दिसत आहेत, किती रखुमई आहेत. आबा बाबा 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 एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे आणि खनका आवाजामध्ये होऊ द्या. आता मला असा प्रश्न पडलेला आहे संदीप पाठक म्हणून की एकाच रंगाच्या साड्या ह्या अशा चलत होत्या. मी म्हणलं थांबवा ह्यांना थांबवा. मला फार आवडलं एकाच रंगाच्या साड्या नेसून निघालेल्या. काय म्हणजे रहस्य काय काय कोण बोलणार काय काय म्हणजे सांगा ना. कुठून आलं तुम्ही? तालुक्यातून आलो. फलटण तालुका गुणवरे गाव भैरवनाथ दिंडी. फलटण तालुका गुणवरे गाव भैरवनाथ दिंडी. आणि तुम्ही काय रंग ठरविला काय? आम्ही रंग ठरवला मिळाला तसा आणि ठरवला ठरविला. हा. आणि संपूर्ण वारीमध्ये असं आहे का वेगवेगळे रंग आहेत? कोणते आहेत? छान दिसत आहे. आणि कसं वाटतं कितवी वारी आजी? लय झाल्यात. वारी गिनायची नसती. वारी मला एका आजीनी सांगितलं होतं मागच्या वर्षी, वारी गिनायची नसती, वारी पेरायची असती. वा वा वा. एकदा जोरदार अभंग गवळण भारूड काही ना काहीतरी होऊन जाऊ द्या गाड्या. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरे नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला, निघून गेल्या गवळणी ताटा, निघून गेल्या गवळणी ताऱ्या, मथुरेच्या बाजाराला, मथुरेच्या बाजाराला उशीर झाला बाजाराला, उशीर झाला मला बाजाराला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. काय गोड आवाज आहे, काय गोड आवाज आहे. वा 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 वा. माऊलींकडे माझं सारखं लक्ष चाललंय. पर्सनॅलिटीच वेगळी. एखादा चोर जर तुमच्या घरात घुसला, आबा बाबा 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 लय कुंभन हाणता तुम्ही. तुमच्या घरी सगळी अशीच आहेत का? दणका मला भ्या वाटायले कितवी वारी माऊली? 13वी. न चुकता वारी चुकायची नाही. चुकतच नाही. एखादच चालू महिन्याची एखादच चालू हो का? दर महिन्याची. अरे बापरे. पण कमून पत्रिका मिळाली का? नाही. फोन आलता का? नाही. व्हॉट्सअपला निमंत्रण आहे का? मग कमूनच गड्या. कमून यावं देवासाठी समाधान वाटतं. वारी केलं समाधान. चलत चलत जाणार काय मागणार आहे पांडुरंगाला? काय नाही, महाराष्ट्र सुखी हो, सुख समृद्धी सुखी ठेव देवा. मला हे कळत नाही. मी पण 6वी वारी ही कुठल्याही वारकऱ्याला विचारा, एवढं चलत जात आहे स्वार्थ काय? परमार्थ आहे हो. वारीमध्ये समदे वारकरी परमार्थासाठीच निघतात. सगळे वारकरी मला म्हणतात काय मागायचंय देवानी एवढा दिलंय मनुष्य जन्म. हो काय मागायचंय? त्याच्या चरणी डोकं ठेवायचं आणि म्हणायचं समद्याला सुखी ठेव. वा फार छान वाटलं. अजून कोणाला काही सॉंग फिंग काय आहे का? दानका चला होऊन जाऊ द्या. आवाज खानका पाहिजे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा,
वारकऱ्यांचा एकच ध्यास, तुम्ही बघा आनंदवारी झी 24 तास. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. आत्ता आम्ही आलेलो आहोत सासवडमध्ये आणि सासवडमध्ये मला मुंबईकर वारकरी भेटलेले आहेत. मुंबईहून सासवडला आलेले आहेत आणि हे सगळे सिप्ला कंपनीमध्ये काम करणारे आहेत. त्याच्यामुळं वारकऱ्यांना काही मदत लागली तर तुम्ही करणार आहात. आणि माऊली, मला सांगा कसं वाटतंय, कारण तुम्ही तुमचं शेड्यूल एवढं बिझी असतं, त्यातून तुम्ही वेळ काढून वारीचा अनुभव घेण्यासाठी आलाय. आम्ही खूप वर्षापासून प्लॅन करत होतो. आम्ही सगळे कलिग आहोत, एकाच कंपनीमध्ये काम करतो, सिप्लामध्ये, पातंगाला रसायनीमध्ये. खूप वर्षापासून तर इच्छा होती की आपण पंढरीला यायचं, वारीला यायचं. आज हा योग आला आणि आपण आता ही वारी करायला निघालोय. खूप छान वाटतं आणि सगळ्यांना आनंद आहे त्याचा. किती जण आहेत तुम्ही टोटल? टोटल आपण 15 लोक आहे. 15. काय कसं काय फिलिंग, काय कसं वाटतंय? खूप उत्साहित, पहिल्यांदा आलोय. काय भेटी लागी जीवा अशी अवस्था आमची झाली आहे, तर भेटण्याची उत्सुकता आहे आम्हाला विठोबाला. दिवे घाट आहे. हो हो हो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आणि तुम्ही सगळे एवढे म्हणजे असे देखणे दिसताय सगळे, आणि या सगळ्या पुरुषांमध्ये एक माऊली उभी आहे. आमची रुक्मिणी रखुमाई उभी आहे. त्यांना विचारूया, मॅडम कसं वाटतं तुम्हाला आणि काय भावना आहेत वारीविषयी? खूप छान वाटतंय. जसं सर म्हणले तसं भक्तिमय वातावरण आहे. अगदी उत्साही वाटतंय. पहिल्यांदाच मी कमी वयात वारीला आली आहे, त्यामुळे अजून जास्त उत्साही आहे की कसं असेल पुढे. खूप छान वाटतं. वा वा वा. आणि मग तुमच्या गोड आवाजामध्ये एखादं होऊन जाऊ द्या काहीतरी. हो, नक्की. कोणतं म्हणणार? विठ्ठल 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 जय हरी. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. वा 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 वा. जोरदार टाळ्या माऊलींसाठी. माऊली 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 विठ्ठल 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 माऊली माऊली. टाळ्या. वा 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 वा. माऊली, कसं वाटायला वारी मध्ये? मजा वाटत. बर, मजा आहे. तुमचं वय काय? आमचं 69. अरे बाप. आणि तुम्ही आता दिवे घाट चढून आलाय, हा. दमलात का? नाही 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 थकवा कमून नाही आला? नाही नाही, आपल्या जीवनात आहे काही नाही. हा? काही नाही, काही थकवा नाही, काही नाही. हा, मजा आहे का? मस्त वाटायला. आज सासवड मध्ये मुक्काम आहे. हा मग उद्या सोपान काकाच्या मंदिरात जाणार आहेत का? हा, जाऊ ना जाऊ ना. हा? हा वा वा. माऊली, तुम्हाला कसं वाटतंय? मला आनंद वाटतो पांडुरंगाच्या कृपाना. हा, आनंद वाटतो पांडुरंगाच्या कृपाना. काही कमी नाही, काही नाही, आनंद आहे. पांडुरंगाच्या कृपेनं काही कमी नाही, आनंद आहे, सुख आहे, सुख आहे. हो, आनंद बर, वाटतोय. मला सांगा, आता पंढरपूरला पोहोचल्यानंतर तिथं रांगेत उभं राहणार, पांडुरंग दिसल्यानंतर काय मागणार? काही एक नाही मागायचं, सर्व सुखी राहावा,
सर्व सुखी राहावा. माऊली, हा आपल्या महाराष्ट्रातला वारकरी आहे. हा 300 किलोमीटर चालत जाणार आहे, आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, आणि तिथे गेल्यानंतर 28 तास 30 तास रांगेमध्ये उभे राहणार विठ्ठलाच्या दर्शनासाठी. आणि जेव्हाच का विठ्ठलाची मूर्ती दिसणार, विठ्ठल दिसणार, तेव्हा विठ्ठलालाही वाटेल ना की हो काहीतरी मागणार आहे. पण नाही माऊली, ह्यो पांडुरंगाचा भक्त आहे. ह्यो स्वतःसाठी काही मागणार नाही, मागणार सगळ्यांसाठी, सर्वांना सुखी ठेव. हा, सर्वांना सुख शांती ठेवा. धन्यवाद माऊली. कुठले तुम्ही? माळशिरसचे आहेत. आणि इकडं आता दिवे घाट चढून हे वरती आलेले, तर त्यांना विचारू कसं वाटायले. कवा निघाला? सकाळी सकाळी पाठ निघाला. पहाटे निघाला. किती वाजता? पाठ 5 वाजता. पहाटे 5 वाजता. मग आता मुक्काम कुठे आहे तुमचा? सासवड. सासवड मध्ये जा. मग तिकडे रावट्या ठोकल्यात का? ठोकले. दिंडी क्रमांक किती? दिंडेकर म्हणा आमची मोकळी दिंडी आहे. मोकळी दिंडी. अजून दिंडी क्रमांक यायचा आहे, लवकरच येईन माऊली, काय काळजी करू नका. या पुढे या, पुढे या, पुढे या. आम्ही संत मोतीराम महाराज संस्थान फळा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथून आलेलो आहोत. आमचा दिंडीचं पालखी आमची पाठीमाग आहे, आम्ही समोर आलेले आहोत. हा, होऊन जाऊ द्या गाडी, एखादं गाणं होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या एखादं काहीतरी. ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री संत मोतीराम महाराज की जय, राम महाराज की जय. पण माऊली कसं वाटायला? आता हा दुसरा 3रा दिवस आहे आजचा. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. पण पंढरपूर अजून लय लांब आहे. लय लांब आहे. आता तुमचं वय एवढं आहे, दिवे घाट चढून आलात, पाय दुखायलेत का? नाही नाही, पाय दुखत नाहीत. भगवंताचं नाव घेतलं की पाय दुखत नाहीत. या इकडे या, हे लय आवाज लय दान का ह्यांचा. इकडे या माऊली, माऊली इकडे या. हायो, माझ्याकडे असाच कुर्ता आहे अशा रंगाचा. या पुढं. खरंच का? कसं वाटेल? हाय हाय, आराम आहे, आराम आहे. चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे ना? चांगला आहे. आणि आज सुद्धा सासवड मध्ये मुक्काम आहे, आणि उद्या सुद्धा सासवड मध्येच मुक्काम आहे, आणि परवा आहे. जय मल्हार, जय मल्हार. बळबाबाच्या नावानं, बळबाबाच्या नावानं, ज्ञानेश्वर महाराज की. चला माऊली. ताई, तुम्ही कुठले आहेत? मी देशमुखवाडी, शिवणे, पुणे. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण देवाला साकडं घातलेलं आहे काहीतरी, आणि त्यासाठी चाललेले आहे पंढरपूरला. पंढरपूरला चाललंय? मला काय वाटलं, बऱ्याचदा असं लोक जे IT मध्ये आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात, ती लोक पुण्यावरनं सासवड पर्यंत येतात, दिवेघाट चढतात आणि परत पुण्याला जातात. तुम्ही पंढरपूर पर्यंत आहे? होय. IT इंजिनियर पण माणूसच असतो ना. नाही नाही नाही, बरोबर आहे. पण काही काही लोक फक्त, मला असं वाटतं पुणे ते सासवड, पुणे ते जेजुरी, तुम्ही माणूसच आहात. पण पंढरपूरच्या दिशेने निघालेले तुम्ही आहात, त्याच्यामुळे तुम्ही आता माणूस नाही, वारकरी. वारकऱ्याच्या पोशाखामध्ये आता. तुम्हाला पंढरपूर पर्यंतच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.